माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण हे जे आपलं चॅनल आहे आओ कुराण समजे, त्याच्यावर जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्याच्यामधले प्रत्येक व्हिडिओमध्ये काही श्लोक त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपलं जे मागचं जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण या म्हणजे श्लोक क्रमांक 135 ते 137 या 3 श्लोकांचं अर्थ आणि संदेश बघितला होता. आणि त्याच्यामधून जे मुख्य धडे आपल्याला शिकायला मिळाले त्याच्यामध्ये नंबर 1 खरी हिदायत तौहीदमध्ये आहे. नंबर 2 सर्व पैगंबरांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. नंबर 3 धर्मात भेदभाव टाळावा. नंबर 4 योग्य इमान म्हणजे सहाब्यांचा मार्ग. आणि नंबर 5 अल्लाह आपल्या भक्तांचे रक्षण करतो. आता आपल्याला पुढचे जे 4 श्लोक आहेत 138 ते 141 पाहायचे, जिथे पहिला जे पारा आहे पवित्र कुराण मजीदचा संपतो आणि इथून जे दुसरा पारा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे दुसरा पारा आहे त्याच्यामधले काही श्लोक आणि त्यांचा अर्थ आणि संदेश बघू. आता श्लोक क्रमांक 138 जे आहे त्याचा मराठीत अर्थ असा होतो, हा अल्लाचा रंग मार्ग आहे आणि अल्लाच्या रंगापेक्षा म्हणजे मार्गापेक्षा उत्तम कोणाचा रंग किंवा मार्ग असू शकतो आणि आम्ही फक्त त्याचीच उपासना करणारे आहोत. आता या श्लोकात स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात रंग सिबा हा शब्द उदाहरण म्हणून वापरला आहे. नंबर 1 म्हणजे अल्लाचा मार्ग स्वीकारणे आणि नंबर 2 आपल्या जीवनाला अल्लाच्या मार्गदर्शनानुसार घडवणे. आता महत्त्वाचा धडा जे आपल्याला शिकायला मिळतो इथून, नंबर 1 सर्वोत्तम ओळख म्हणजे अल्लाचा मार्ग स्वीकारणे आणि नंबर 2 इमान आपल्या वागणुकीत दिसायला हवा. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर आज लोक आपली ओळख बनवतात नंबर 1 फॅशनद्वारे, संस्कृतीद्वारे किंवा राष्ट्रद्वारे, पण हा श्लोक शिकवतो नंबर 1 खरी ओळख म्हणजे अल्लाचा बंदा असणे आणि नंबर 2 जीवन धर्मानुसार घडवावे. याच्यानंतर श्लोक क्रमांक जे पुढचं 139 आहे त्याचा अर्थ मराठीत असा होतो, सांगा तुम्ही आमच्याशी अल्लाबद्दल वाद करता का, जरी तो आमचा आणि तुमचा पालन करता आहे. आमच्यासाठी आमची कर्मे आहेत आणि तुमच्यासाठी तुमची कर्मे, आणि आम्ही त्याच्यासाठी निष्ठावान आहोत. तर या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की हा श्लोक सांगतो नंबर 1 अनावश्यक वाद टाळा. नंबर 2 अल्लाह सर्वांचा पालन करता आहे. नंबर 3 प्रत्येकजण आपल्या कर्मासाठी जबाबदार आहे. आणि नंबर 4 निष्ठा किंवा इखलास महत्त्वाची आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे की प्रेषित मोहम्मद म्हणाले, अल्लाह तुमच्या रूपाकडे किंवा संपत्तीकडे पाहत नाही, तर तुमच्या अंतःकरणाकडे आणि कर्माकडे पाहतो. या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, हा श्लोक शिकवतो वादाऐवजी कृतीवर लक्ष द्या नंबर 1. नंबर 2 निष्ठा आणि प्रामाणिकपणा वाढवा. आणि नंबर 3 प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. आता पुढचा श्लोक क्रमांक 140 मराठीत अर्थ असा आहे की तुम्ही असे म्हणता का की इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम आणि त्यांची संतती यहुदी किंवा ख्रिस्ती होती. सांगा तुम्ही अधिक जाणता की अल्लाह, आणि जो अल्लाहकडील साक्ष लपवतो त्याच्यापेक्षा मोठा अन्यायी कोण आहे, आणि अल्लाह तुमच्या कर्मापासून अनभिज्ञ नाही. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की हा श्लोक चुकीच्या दाव्यांना नकारतो. नंबर 1 पूर्वीचे पैगंबर यहुदी किंवा ख्रिस्ती नव्हते. नंबर 2 ते सर्व शुद्ध एकेश्वरवादावर होते. महत्त्वाचे पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम आहे, इसाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम. महत्त्वाचा धडा सत्य लपू नका. नंबर 2 अल्लाह सर्व काही जाणतो. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो,
सत्य वाकवतात किंवा लपवतात. हा श्लोक शिकवतो नंबर 1 सत्याचं स्वीकार करा आणि नंबर 2 चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा. शेवटचा श्लोक 141 याचा मराठीत अर्थ. ती एक जमात होती जी निघून गेली. त्यांनी जे कमावले ते त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही जे कमवाल ते तुमच्यासाठी आहे आणि त्यांच्या कमाईबद्दल तुम्हाला विचारले जाणार नाही. या श्लोकाचे स्पष्टीकरण हा श्लोक सांगतो. नंबर 1 प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्मासाठी जबाबदार आहे. नंबर 2 भूतकाळातील लोक तुमच्या कामी येणार नाही. महत्त्वाचा धडा आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. नंबर 2 वंशावर अवलंबून राहू नका. हदीस मोहम्मद पैगंबर म्हणाले, ज्याची कर्म त्याला मागे ठेवतात त्याला त्याचा वंश पुढे नेऊ शकत नाही. आता याला आजच्या जगाशी कसं आपण जोडू शकतो हा श्लोक शिकवतो. नंबर 1 स्वतःला सुधारा. नंबर 2 फक्त ओळख किंवा कुटुंबावर विसंबू नका. नंबर 3 प्रत्येकजण स्वतः जबाबदार आहे. हा श्लोक आपण जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 134 जे पाहिलं ते परत इथे आला श्लोक क्रमांक 141. आता मुख्य धडे जे आपण याच्यामधून शिकतो 138 ते 141 मधून. नंबर 1 सर्वोत्तम ओळख म्हणजे अल्लाचा मार्ग स्वीकारणे. नंबर 2 निष्ठा म्हणजे इखलास अत्यंत महत्त्वाची आहे. नंबर 3 सत्य लपवणे हा मोठा अन्याय आहे. नंबर 4 सर्व पैगंबर एकेश्वर वादावर होते. नंबर 5 प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्मासाठी जबाबदार आहे. आता पुढचे जे श्लोक आहेत त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.